नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मराठीमधले फार महत्त्वाचे कलाकार सयाजी शिंदे हे या आज सत्तेत बसलेल्या भाजपवर काहीतरी बोललेले आहेत. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते बोलले, त्या ठिकाणी ते दाखल झालेले आहेत. याशिवाय राज ठाकरे यांनी सुद्धा हे भाजपचे सरकार काय चुकीचे कामं करतायत आणि ह्या कुंभमेळ्यासाठी यांनी हे जे झाडं तोडण्याचं सुरू केलेलं आहे हे कुंभमेळ्यासाठी नसून हे बड्या उद्योगपतींसाठी आहे, असे या दोघांनीही ठामपणे आज मांडलेलं आहे. ते काय म्हणले थोडक्यात समजून घेऊया. तर सयाजी शिंदे हे फार महत्त्वाचे कलाकार आहे. त्यांच्याबद्दल पहिले बोललं पाहिजे. ते एक NGO चालवतात. ते वृक्षांचं संवर्धन, झाडं लावणं अशी कामं करतात. हजारो झाडं आजपर्यंत त्यांनी त्यांच्या संस्थेकडून लावली गेलेली आहेत. हे सयाजी शिंदे आज नाशिकमध्ये ज्या ठिकाणी तपोवनाची ती जमीन, त्या ठिकाणी जे एवढे उंच उंच हिरवेगार जुने झाडं तोडण्यात येणार आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथून त्यांनी सांगितलं. काय म्हणाले ते काय म्हणतायत, कुणीही झाडांवर हात उचलला तर आम्ही गप्प बसणार नाही. झाडाची व्याख्याच अद्याप राज्य सरकारला समजलेली नाही आहे. म्हणजे कोणाला? ह्या लोकांना झाडाची व्याख्या कळलेली नाही आहे असं ते म्हणतात. का? कारण गिरीश महाजन हे म्हणले की 1800 झाडं तोडले तर आम्ही एका झाडाला 7 झाडं लावू, एका झाडाच्या बदल्यात. हां, म्हणजे आता ते कॅल्क्युलेशन तुम्ही करा. म्हणजे 5000 जवळपास समजा यांनी झाडं लावली किंवा 10,000 लावली. हे एवढे काय, मी तर म्हणते 1800 पण लावणार नाही, लावू असं ते म्हणतात. आता ही जी झाडं आहे, जी 10, 15, 20, 30, 50, 80 वर्ष जुनी झाडं आहेत, ही जाडजाड झाडं, ही झाड तुम्ही आता एक झाड लावणार, कोणी बघितलं ते झाड मोठं होईपर्यंत तुम्ही बघणार आहे की नाही? 2 महिने त्याला पाणी टाकणार, नंतर ते झाड मरून गेलं, काय होणार आहे? आणि ही जी तुम्ही मोठी झाडं तोडणार, त्याच्यातनं जो ऑक्सिजन आज ती झाडं देत आहेत, ते अशी छोटे छोटे झाडं जे तुम्ही लावणार आहात किंवा ते त्यांना तेवढं ऑक्सिजन देण्याची कॅपॅसिटी व्हायला हे किती काळ लागणार आहे हे यांना कळत नाही. झाडाची व्याख्याच यांना कळलेली नाही आहे. सयाजी शिंदे म्हणतात. काय म्हणतात पुढे? सगळ्यात जास्त झाडं तर याच सरकार आणि याच पक्षाच्या लोकांनी तोडलेली आहे. सरळ सरळ या ठिकाणी आपल्याला दिसतं यांनी कोणाला म्हणलेलं आहे की सगळ्यात जास्त झाडं यांनी तोडले. एकदम खरंय. यांनी कशासाठी काय काय झाडं तोडलेली आहे. परवाच्या दिवशीचीच बातमी आहे. भाजपच्या ऑफिससाठी यांनी त्या ठिकाणी म्हणे 80 झाडं तोडली. सुप्रीम कोर्टाने पण त्यांना हे दिलं. सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्हाला अक्कल आहे का? ऑफिस बांधण्यासाठी तुम्ही 80 झाडं तोडता. अशा प्रकारे सयाजी शिंदे या ठिकाणी तुम्ही बघत असाल खूप गर्दी होती, खूप पर्यावरणप्रेमी आलेले होते. खूपच महत्त्वाचं आहे. आज मराठी कलाकार जेव्हा समाजाविषयी काही बोलण्याचा मुद्दा येतो त्यावेळेला हात झटकून दूर होतात. नको बाबा, आपण कशाला पडायला, आपण कशाला सरकारच्या विरोधात बोलायचं. खूप डरपोक आहेत मराठीतले कलाकार. हे मला खरंच कळलेलं आहे. या 2-4 वर्षात ना मराठीतले कलाकार, क्रिकेटर्स, ज्यांना आपण मोठं केलं सेलिब्रिटी म्हणून, ज्यांचं आपण कौतुक करतो, ज्यांच्याकडे पाहून आपल्याला एकदम भारी वाटतं, हे लोक खरे हिरो नाही आहे. खरा हिरो तो असतो ना की जो खरी जेव्हा परिस्थिती येते लढायची तेव्हा लढण्यासाठी उभा राहतो आणि तो घाबरत नाही. सिनेमामध्ये तर नाटक कोणी पण करेल, लढण्याचं, हिरो बनण्याचं, जनतेला वाचवण्याचं. सिनेमात कोणी पण नाटक करेल हो, अंगावर वार झेलण्याचं. हे अशा प्रकारे उभं राहणारे किरण मानेसारखा एक कलाकार आहे, तो सुद्धा कायम ते बोलत असतात. आज सयाजी शिंदे या झाडांसाठी इथे आलेले आहे. फार महत्त्वाचं. मी तर म्हणते मराठीतल्या अनेक कलाकारांनी याच्यासाठी एक शब्द तरी बोलला पाहिजे. इकडे तिकडे तुम्ही इंस्टाग्रामवर स्टोऱ्या टाकता, स्वतःचे फॅशनेबल याच्यामध्ये फोटो टाकता, तुम्हाला झाडांसाठी बोलता आलं पाहिजे. नाशिकमधले अनेक इन्फ्लुएन्सर आहेत, ते सुद्धा बोलायला तयार नाही. पण अनेक लोक बोलत आहेत. NGOचे काम करणारे जे नाशिकच्या बाहेरचे, ते सुद्धा इंस्टाग्रामर्स बोलायला लागलेले आहे. हे बोललं पाहिजे. मुद्दा नाशिकचा नाही आहे. ही झाडं फक्त नाशिकची नाही तुटणार आहे. हे जेव्हा एक झाड उभं राहतं, हे फक्त एका ठिकाणचं नसतं, या अख्ख्या पृथ्वीचं भवितव्य त्या झाडामुळे ठरत असतं. त्यामुळे नाशिक जर खराब झालं तर त्याच्या आजूबाजूचा परिसर, एकंदर महाराष्ट्रावरच नुकसान होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा परवाच्या दिवशी म्हटले की हे काय झाडं तोडणं हे नाशिकचं नुकसान नाही आहे, तर हे अख्ख्या महाराष्ट्राचंच नुकसान आहे. आता राज ठाकरे काय बोलले? राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे आणि राज ठाकरेंनी ट्विटमध्ये सांगितलं आहे की जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा, आमचं सरकार म्हणजे तुम्हाला माहिती असेल की नाशिकची महानगरपालिका हे एकमेव महानगरपालिका आहे ज्या ठिकाणी मनसेची सत्ता होती बराच काळ. तर राज ठाकरे यांनी सांगितलं जेव्हा आमची तिथल्या महानगरपालिकेवर सत्ता होती तेव्हा कुंभमेळा झाला होता, तेव्हा एकही झाड तोडावं लागलं नाही आणि तसंच करता येऊ शकतं.
पुढे ते काय म्हणतायत मी तुम्हाला सांगतेच. त्यांचा असा कयास आहे आणि ते खरं आहे की ही जी झाडं तोडली जाणार, झाडं तोडणार, ती जमीन सपाट करणार आणि ही जमीन कॉन्ट्रॅक्टर्सला, उद्योगपतींना देणार. आणि हे उद्योगपती काय करणार, तर ही जमीन घेऊन ते हे उद्योगपती हेच या पक्षाला फंड करणार असतात इलेक्शनसाठी. आणि मग तेच फंडातले हजार हजार रुपये तुम्हाला इलेक्शनला ते वाटतात, म्हणतात घ्या, आणि इकडे पोल्युशन करायचं, झाडं तोडायची आणि तुम्हाला नंतर हे वाटायचं. हे पाप आहे. म्हणजे राज ठाकरेंची पोस्ट वाचते, पण त्याआधी तुम्हाला माहिती असेल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे सुद्धा हेच बोलले. ते म्हणाले की कुंभमेळा होतो हे चांगली गोष्ट आहे, पण अशा प्रकारे जर का झाडं तोडणार असेल तर काय गरज आहे. ते म्हणतात ना की भगवान श्रीराम हे झोपडीमध्ये राहिले, आपण रामायणात ऐकलेले आहे. अनेक ऋषीमुनी तर कठोर तपश्चर्या करतात, खडकावर झोपतात. मग इथे साधू येणार असतील तर ते राहतील नाही या झाडामध्ये. उलटं किती सुंदर आहे, या ठिकाणी खाली सतरंजा टाकल्या, वरतून थोडंसं छत ॲडजस्ट करून जर का ठेवलं, हे किती छान आल्हाददायक वातावरण राहील. इथं झाडं तोडले, तुम्ही इमॅजिन करा, आणि इथे तयार केले काही छत. किती ऊन, किती गरमी, किती काय कसं वाटेल. पण ते नाही, त्यांना साधूंसाठी किंवा याच्यासाठी करायचंच नाही आहे. त्यांचे हेतू वेगळे आहेत. ते आता कुंभमेळ्याचं नाव घेऊन आपल्याकडून झाडं तोडतायत. बघा राज ठाकरे काय म्हणतात, इथे तुम्हाला त्यांची पोस्ट दिसत असेल. आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही आहे. महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. हे चांगलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते बनतात, दिव्याचे खांब उभे राहतात, अनेक गोष्टी, शौचालये उभी राहतात, कचरा पेट्या उभ्या तिथे जास्तीच्या आणल्या जातात. हे खूप चांगलं आहे. पण बरेचदा काय होतं की ते इतकं कच्चं असतं, इतकं तकलादू असतं की 2 महिन्यात ते खराब होतं. म्हणजे पायाभूत सुविधा कशा असाव्या की कुंभमेळ्यासाठी तयार झाल्या ना, तर नाशिककरांना पुढचे 10-12 वर्षसुद्धा त्या वापरता आल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. नाशिककर सांगतात अत्यंत कुचकामी, कच्चं काम केलं जातं आहे कुंभमेळ्यापुरतंच. ते काय म्हणतायत, काम करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूण नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की त्या नियोजनामुळे तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवक प्रतिनिधी म्हणून तत्कालीन आयुक्तांचा अमेरिकेमध्ये थेट सत्कार झालेला होता. त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलं होतं. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावं लागत आहे? खरंच आहे हे. याच्या आधीही नाशिकला कुंभमेळा होत आलेला आहे. जर मग तेव्हा तोडायची गरज पडली नाही तर आत्ताच काय यांना तोडायचं आहे? शिवाय नाशिककर असं म्हणतात की त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामासाठी आखाड्याच्या जागा ठेवलेल्या आहेत की दर 12 वर्षांनी होतो कुंभमेळा, म्हणून तिथे जागा असाव्यात. त्या ठिकाणी घरं बांधली जाऊ नये म्हणून राखीव जागा आहे. पण कुंभमेळा झाल्यावर 12 वर्ष काय होतं की त्या जागा सरकारने वेगवेगळ्या लोकांना देऊन ठेवलेल्या. मग तिथं मोठे मोठे लॉन, लग्नाचे कार्यालय, अशा गोष्टी उभ्या झालेल्या आहेत. आता ते तोडायला हे म्हणणार नाहीत, त्यांना उठून जा म्हणणार नाही, कारण त्यांनी पैसे दिले असतील या पक्षाला, काहीतरी फंडिंग केलेलं, काहीही असू शकतं. म्हणजे ज्या जागा नेमून दिलेल्या आहे पुरातन काळापासून, त्या जागांवर यांना नाही करायचं आहे. जे ग्रीन पट्टा आहे ना तपोवनाचा, त्या ठिकाणी करायचं आहे. आणि हे राज ठाकरे म्हणतात ना की ही झाडं तोडून तुम्ही म्हणताय की आम्ही एका झाडाला 7-7 झाडं लावू. अशी जिथं लावणार असाल तिथं तुम्ही साधूंसाठी साधुग्राम उभारा. ठीक आहे. ते म्हणतात आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची. असाच यांचा हे आहे, कयास आहे. दुसरं काहीच नाही आहे. जमिनी गिळणं नाही तर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्याचे सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसत आहे. डायरेक्ट राज ठाकरे या ठिकाणी दलाल असं म्हणतायत, दलाली करतायत. कुणाची? ही जमीन ज्या उद्योगपतींना त्यांना द्यायची आहे त्यांची दलाली करतायत. आणि हे एकदम बरोबर आहे. कारण की यांनी जे काय हे सगळं फार्स उभा केला होता ना की जनसुनावणी वगैरे, 14 नोव्हेंबरलाच त्यांनी टेंडर काढलं आहे तिथल्या जागेसाठी. तिथे त्यांना माईस हब उभारायचं आहे. ते आता वेगवेगळ्या कारणांसाठी तिथे हब उभं राहणार आहे. लोकांना सांगत आहेत की साधुग्राम उभं राहायचं आहे, परंतु नाही, त्या ठिकाणी दुसऱ्याच गोष्टींसाठी ही जागा जी आहे ती त्याच्यासाठी टेंडर काढलेलं आहे असं नाशिकच्या जनतेकडून कळतं आहे. त्यामुळे ही शुद्ध फसवणूक
हे लोक करतायत. शिवाय नाशिक महानगरपालिकेकडे पैसेसुद्धा नाही आहेत असं म्हणतायत ह्या सगळ्या कामासाठी. कसं काय? तर कारण की त्यांनी बॉन्ड इश्यू केलेले आहेत 12 वर्षासाठी, काहीतरी 10% व्याजदराने, की आज तुम्ही आम्हाला पैसे द्या, हे बॉन्ड घ्या आणि 12 वर्षांनी तुम्हाला आम्ही याच्या 10% तुम्हाला पैसे देऊ. म्हणजे 12 वर्षांनी जो कोणतं सरकार येईल त्यांच्या ह्याच्यावर ते पडेल भार. आज मात्र आम्ही काय करणार की तो पैसा जो लोकांकडून येईल त्याच्यातनं आम्ही शान मारून घेणार, आम्ही ह्यो दिमागदार सोहळा केला, तसा केला वगैरे वगैरे दाखवणार. आणि हेच करतायत हे. आज खरोखर ह्या राज्यात चालेल, हा देश चालेल इतका सुद्धा पैसा यांनी ठेवलेला नाही आहे आणि हे दाखवत आहेत की आमचं कसं छान छान चाललेलं आहे. हे जेव्हा सत्तेतून जातील ना तेव्हा खरोखर कळणार आहे की यांनी या देशाची किती मोठी वाट लावून ठेवलेली आहे. पर्यावरणाचं तर यांना कळतच नाही, पण आर्थिक गणितंसुद्धा करणारे लोक यांच्याकडे नाही आहे. हे विचारी, अभ्यास करणारे, रिसर्च करणारे, जगाचं ज्ञान असणारे लोक यांच्याकडे नाही आहे असं दिसतंय. पण आज हे जे काही उभे राहिलेले आहेत आणि बरेच लोकांनी बोलण्याची गरज आहे म्हणून मी बोलते आहे. तुम्हाला बोलता येत नसेल निदान माझा व्हिडिओ तर तुम्ही शेअर करू शकता की नाही? प्रत्येक ठिकाणी हा शेअर केला पाहिजे. हा एका झाडाचा मुद्दा नाही आहे, हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा, आपल्या सगळ्यांच्या फुफ्सांचा मुद्दा आहे असं मला वाटतं. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.